आपणा सर्वांचे स्वागत। ब्रेकिंग न्यूज। मनोर येथे चालू असलेल्या कॅम्प येथे कुटुंब नियोजन ऑपरेशनसाठी 103 महिला लोणी, मनोर, औराळा येथून आल्या होत्या। तेथे फक्त 10 बेड उपलब्ध होते। डॉक्टरांची प्रतिक्रिया अशी होती की आम्ही ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटला खाली झोपवतो। लोणी पीएससी मधून आलेली महिला नाव सखुबाई मोरे नांदगाव यांना पीएससीच्या हलगर्जीपणामुळे तिला तिचा जीव गमवावा लागला। अशा परिस्थितीत ऑपरेशनसाठी महिला कशा जातील? महिलांमध्ये मनोर पीएससी बद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हा प्रश्न महिलांनी व नागरिकांनी केला आहे। यांच्यावर कोण लक्ष देणार? शासनाने व प्रशासनाने त्वरित योग्य ती कारवाई करावी। केबी न्यूज मराठी, संदीप काळके। नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आलो आहे वैजापूर तालुक्यातील मनोर पीएससी। तर या संदर्भामध्ये जे 103 कुटुंब कल्याण ऑपरेशन होते, तर या संदर्भात आपल्यासोबत डॉक्टर लाईनवर जोडलेले आहात का बा? आपण डॉक्टरशी चर्चा करणार आहोत का बा 103 कुटुंब कल्याण ऑपरेशन। तर या संदर्भामध्ये जे पेशंट डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की ते लोणी पीएससी मधून आलेलं होतं आणि ते नांदगाव इथे होतं। तर या संदर्भात आपण चर्चा करून डॉक्टर साहेबांची परिचय जाणून घेऊ। आपला परिचय? मी डॉक्टर योगेश परिहार, मनोर येथील वैद्यकीय अधिकारी। आणि जसं की मी बोललो आपल्याला की आमच्याकडे 103 रुग्णांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचा इथे कॅम्प होता, लॅप्रोस्कोपीचा कॅम्प। तर लोणी, शिवूर, औराळा आणि मनोर असे 4 पीएससीचे पेशंट होते आपल्याकडे। तर साधारणतः 3च्या सुमारास 3-3:30च्या सुमारास पेशंट ऑपरेट झाला आपल्याकडे। त्याच्यानंतर त्यांना वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं। त्यानंतर आमचे राऊंड वगैरे झाले पेशंटला वगैरे चेक करण्यासाठी वगैरे। तर म्हणजे तेव्हा पेशंट व्यवस्थित वगैरे होता। त्याच्यानंतर साधारणतः 6 ते 7 घंट्यानंतर आपण पेशंटला पाणी आणि बिस्किट वगैरे दिलं। त्याच्यानंतर परत आमचे राऊंड झाले, तेव्हाही पेशंट व्यवस्थित वगैरे होता। आणि त्याच्यानंतर साधारणतः 12:30च्या सुमारास पेशंटच्या नातेवाईकांनी आम्हाला आवाज दिला की पेशंटला थोडंसं कसं तरीच होतं म्हणून। आम्ही पेशंटला बाहेर घेतलं, त्यांना थोडंसं परत चेक केलं, BP वगैरे तपासला जायचा, त्यांचा BP कमी होता। तर आम्ही आमचा प्राथमिक उपचार करून लगेचच पेशंटला आमच्या ॲम्ब्युलन्समध्ये म्हणजे समोरील उपचारासाठी IR सेंटर म्हणजे नागपूर गावाहून संभाजीनगरला पाठवली। म्हणायचं असं आहे का मला का बा जे तुम्ही ऑपरेशन करायचं आम्हाला का बा तुम्ही अगोदर त्या पेशंटची ट्रीटमेंट घेतली होती का? म्हणजे पूर्व तपासणी जे पूर्व तपासणी। तर पेशंटची पूर्व तपासणी म्हणजे आपल्याकडे 4 पीएससीचे पेशंट होते। तर मनोर येथील पेशंट जे असतात आपल्याकडे त्यांची पूर्व तपासणी मनोरला केली जाते। लोणीची पेशंटची लोणीला, शिवूरची शिवूरला, औराळ्याच्या औराळा। ते आदल्या दिवशी तिथे ॲडमिट होतात पूर्व तपासणीसाठी। नाही, आपण इकडं ऑपरेशनसाठी बोलवलं तर बा इकडं आपल्याजवळ ब्रेड किती आहे का बा? पेशंट 103 तर ब्रेड किती आपल्या याला पीएससीला, मनोर पीएससीला? तुम्हाला कॅपॅसिटी वगैरे? तेच 8 ते 10 बेड येतात। 8 ते 10। मग डॉक्टर साहेब एवढे पेशंट तर मग बाकीचे पेशंट तुम्ही पुढे झोपवले बा असं? आपण खाली काय टाकतो। आणि डॉक्टर साहेब जेव्हा तुम्ही कॅम्प ठेवला बरोबर ना, कॅम्प
तर मग इथं सर्व PSCचा कॅम्प होतो का? नाही, असं म्हणजे होत नाही. सगळ्या PSCचं इथेच होईल वगैरे असं जसं वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे. नाही, वरिष्ठ आपल्याला सांगता का बाबा मनोर कॅम्प घ्यायचा बा, सर्व PSC लोणी असेल, त्याच्यानंतर सर्व PSC असेल, तर या PSCचा कॅम्प इथं होतो का? हा कितवा कॅम्प होता बा असं? नाही, याच्या आधी आपल्याकडे म्हणजे प्रत्येक PSCलाच ते असं देत असतात कॅम्पमधून, परंतु मग हा कॅम्प म्हणजे प्रत्येकच ठिकाणी देणं शक्य नसतं त्यांना. तर मग ते आजूबाजूच्या PSCला पण थोडे पेशंट असतील तर मग त्यांना त्या जिथे कॅम्प त्यांनी दिलेला असेल लॅप्रोस्कोपीचा तिथे बोलवून डॉक्टर साहेब, जे पेशंट दगावलं त्याच्या पेशंटचं नाव काय होतं आणि वजन किती होतं आणि कुठलं होतं याच्यावर काय? सखूबाई विश्वनाथ मोरे पेशंट, विश्वास मोरे पेशंट होते ते लोणी म्हणजे कासारी नांदगाव तालुक्यातले पेशंट होते ते लोणी PSC नाही. जेव्हा तुम्ही घेतलं त्याला मध्ये ऑपरेशनसाठी घेतलंय, तर मग जेव्हा तुम्ही त्याच्याने चेकअप नाही केलं का बा, त्याला रक्त किती आहे, वजन किती आहे, ही पूर्व तपासणी ऑलरेडी मी तेच म्हणतो तुम्हाला की त्याला प्री ऑफ तपासणी म्हणतात की ऑलरेडी त्यांची झालेली असते आदल्या दिवशी. त्या टाईमला त्यांचं रक्त, वजन, त्यांचा BP, शुगर सगळं काही त्या रिस्पेक्टिव्ह टेस्ट त्याला चेक झालेलं असतं. नाही, जेव्हा ऑपरेशन झालं तर बाबा पेशंट किती टायमाला एक्सपायर झालं असं? नाही, ते मला नाही सांगता येणार नाही. इथून आपण पेशंटचा BP लो झाला म्हणून त्यांना समोर पाठवलं तर मग तिथे घाटीला त्यांना मृत घोषित केलं. म्हणजे ते साधारणतः तिथे गेल्यानंतर. KB न्यूजसाठी मुख्य संपादक संदीप गायके, मनोर. नमस्कार, KB न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आपण आलेलो आहे मनोर PSC. आपण जाणून घेणार आहोत जे पेशंटच्या संदर्भात 103 कुटुंब ऑपरेशन झाले, तर या संदर्भात गावकरी आपल्या सोबत आहे. तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. इकडं मनोर PSCला काय घडलं, तर या संदर्भात आपला पहिला परिचय. माझं नाव संजय माधवराव दोंगे. मनोर PSCमध्ये सदरील डॉक्टरनी जे आपले जे सिझर पेशंट होते त्यांच्याकडून 1,500 रुपये घेतले. कशा पद्धतीने आरोग्य केंद्र कशा करता असतं. त्याच्यानंतर 1 ते 1.5 वाजता एक पेशंटला आता कसं पेशंटला तपासलं ते काही सांगू शकत नाही. लोणी PSCचं कसरीपुरी तिथून त्या पेशंटला काय झालं काय नाही, त्यानंतर संभाजीनगर गेलं, ते पेशंट एक्सपायर झालं. याच्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला हे सांगा. लोकांना बाजारला पैसे नाही, आज हे 1,500 कसे घेत्या, काय घेतले, कशाबद्दल घेतले. पण लोकांना झोपायला जागा नाही. PSCमध्ये वराण्यामध्ये लोक झोपतात. 103 पेशंट कसे काय घेतले. मग 50 पेशंट घ्यायचे ना, कशाबद्दल घेतले एवढे. नाही, डॉक्टरांची प्रतिक्रिया अशी आमच्याकडे ब्रेड बघायचं 10 तर मग 103 पेशंट कशाबद्दल घेतले. 103 पेशंट कशाबद्दल घेतले. मग तुमच्या गावकऱ्याच्या नागरिकांच्या हिशोबाना ते मग पेशंट 103 ऑपरेशन करायचे, तर मग 10 ब्रेड उपलब्ध आहे. डॉक्टरनी मुलाखत द्यायची, बेड नाही ना आपल्याकडे, तेवढे पेशंट घ्यायचे नाही ना, कशाबद्दल घ्यायचे. लोकांना जागा नाही, उपलब्ध नाही, कशाबद्दल घ्यायचे, का घेतले. आज आपल्या गावामध्ये आपण लेकरा बाळांना कसं वागवायचं, काय करायचं. लोक हे मेंढर डुकरं नाही ना, हे कुठं बी ठेवायचं, ही पद्धत नाही ना. अशा पद्धती नाही या. लोकांना झोपायची सुविधा नाही, कुठले पेशंटला जागा नाही, पेशंट पुढे आहे काय आहे, ही पद्धत नाही ना. या पद्धतीनं काम नाही केलं पाहिजे. अशा पद्धतीनं काम करायचं का आपण सुरळीत काम झालं पाहिजे. आणि आपल्या पेशंट किती आपले स्टेटमेंट किती जागा आहे आपल्याकडे त्या हिशोबाने आपण पेशंट घेतले पाहिजे. एवढं बोलून मी माझे